जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शेतकरी असेल आणि तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत असाल की आमचं 2 लाख रुपयांचं कर्ज कधी माफ होणार, तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण आज राज्य सरकारने कर्जमाफीबाबतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा GR म्हणजेच परिपत्रक अधिकृतपणे जाहीर केले. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील तब्बल 17 लाखहून अधिक शेतकरी बांधवांच्या नावाची पहिली यादी समोर आली असून यासाठी तब्बल कोटी रुपयाचा महानिधी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. ही बातमी ऐकून खरोखरच सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ज्यांना वाटत होतं की आपलं कर्ज कधीच माफ होणार नाही, त्यांच्यासाठी देखील आता सरकारने कर्जमाफीचा मार्ग मोकळा करून दिला आहे. परंतु त्यासोबतच सरकारने GR काढताना यामध्ये नवीन अटी आणि नियम देखील लागू केले आहेत. पहिली यादी तर जाहीर झालीच आहे, पण शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे का हे तपासा. त्याचबरोबर सरकारने आता पात्रता यादी जाहीर करताना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदानासाठी डिजिटल वर्गवारी तयार केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2 लाख रुपयांच्या कर्जापासून सुटका मिळवायची असेल, तसेच आणखी 50,000 रुपयाचं अनुदान हवं असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा. कारण जे परिपत्रक जाहीर झालं आहे त्या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे आणि ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण परिपत्रक जाहीर झाले तेव्हा 17 लाख लोकांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार आता ही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना एकदम पारदर्शक पद्धतीनं पावलं उचलत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना या योजनेचा थेट आणि अचूक लाभ मिळावा म्हणून सरकार आता जमिनीच्या क्षेत्रफळानुसार शेतकऱ्यांची विशेष यादी तयार करत आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर हा भाग अतिशय लक्षपूर्वक ऐका. कारण सरकार आता जी यादी बनवत आहे ती पूर्णपणे फार्मर ID कार्डशी जोडली जात आहे. जर तुमचा ID कार्ड अपडेट नसेल किंवा प्रक्रियेमध्ये अडकला असेल तर पात्र असूनही तुमचं नाव यादीमधून कट होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नवीन अटी आणि तरतुदी जाणून घ्या. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, हा ऑगस्ट महिना आपल्यासाठी स्वातंत्र्याचा महिना आहे आणि या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून सरकार या कर्जमाफीच्या प्रक्रियेला अधिक वेग देत आहे. त्यामुळे हा महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेमध्ये सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे तुमचं रेशन कार्ड कोणत्या श्रेणीमध्ये आहे हे देखील पहा. यासोबतच यामध्ये सगळ्यात मोठा घोळ आहे तो म्हणजेच बँकेचा. कारण परिपत्रकामध्ये जाहीर करण्यात आलं आहे की तुम्ही सरकारी बँकेमधून कर्ज घेतलं आहे का खाजगी बँकेमधून कर्ज घेतलं आहे, यावरून सरकारचे नियम बदलणार आहेत. खाजगी बँकेच्या बाबतीत वेगळे नियम असणार आहेत आणि सरकारी बँकेच्या बाबतीत वेगळे नियम असणार आहेत. परिपत्रक आलंय तर सगळे नियम जाणून घ्या. सरकारने काढलेल्या या नवीन परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यासाठी थेट 12 प्रमुख बँकांची अधिकृत यादी या परिपत्रकामध्ये नमूद केली आहे. जर तुमचं कर्ज या 12 बँकांमध्ये असेल तर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येण्याची आणि 2 लाख रुपयापर्यंतचा निधी जमा होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. यामध्ये 6 सरकारी बँका समाविष्ट आहेत तर 6 खाजगी बँकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. पण या परिपत्रकामध्ये सरकारी बँकांसाठीचे नियम वेगळे आहेत आणि खाजगी बँकांसाठीचे नियम वेगळे आहेत. 6 सरकारी बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने तब्बल 60 ते 65% निधी राखून ठेवला आहे. सरकारी बँकांचे जाळे मोठे असल्यामुळे या बँकांवरील प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. तर दुसऱ्या बाजूला 6 खाजगी बँकांसाठी शासनाने एक वेगळी आणि नवीन नियमावली लावली आहे. खाजगी बँकांच्या बाबतीत एकूण निधीचा उरलेला हिस्सा वळवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या बँकेचं नाव 12 बँकांच्या यादीमध्ये आहे का आणि तुम्हाला सरकारचा निधी कधी मिळणार आहे हे पाहण्यासाठी पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने तब्बल हजारो कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केली आहे आणि हा महानिधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी अगदी ऑगस्ट महिना निवडण्यात आला. जसं इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं होतं, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील
शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्तता मिळणार आहे. पहिल्या 17 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, मोदी साहेबांनी देखील केंद्रातील सहकार्य दिले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नियोजन बांधले आणि या दोन्हीमुळे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण काळ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, हजारो कोटीचा निधी मंजूर झाला आणि केंद्राच्या आणि राज्याचा वाटा यामध्ये आहे. राज्य सरकारने नवीन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी कर्जमाफीच्या निधीसाठी जिल्ह्यांनुसार काटेकोर विभागणी सुरू केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी थकीत आणि कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकले होते तिथल्या जिल्ह्यांसाठी कोट्यावधी रुपयाचा वेगळा निधी थेट वळवला जात आहे. शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी कर्जामध्ये अडकले होते आणि जे निकषांमध्ये बसत आहेत त्यांना थेट 2 लाख रुपयापर्यंतचा सरसकट लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनो, प्रामाणिकपणे जर तुम्ही कर्ज फेडलं असेल तर 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देखील मिळणार आहे. पैसे वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची यादी देखील तयार करण्यात आली आहे. पण तुमचं बँक खातं प्रत्यक्षामध्ये पैसे जमा होण्यासाठी अनिवार्य आहे का हे देखील जाणून घ्या, कारण KYCची अट लावण्यात आलेली आहे. खात्यावर पैसे जमा होण्यासाठी KYC असणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की कागदपत्र पूर्ण आहे त्यामुळे लाभ मिळेल, परंतु शेतकरी बांधवांनो, KYC कंप्लीट करणं गरजेचंच आहे. त्यामुळे KYC देखील पूर्ण करून घ्या. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुमचं आधार सीडिंग ॲक्टिवेटेड असणं आणि KYC असणं गरजेचं आहे आणि ते अनिवार्य देखील आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे देखील पहा, कारण अधिकृत परिपत्रकानुसार सरकारने 12 जिल्ह्यांची निवड केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ, ढगफुटी सदृश पाऊस तसेच अतिवृष्टी त्यामुळे नुकसान झाले अशा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सरकारने निधी पोहोचवण्याचा पहिला निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यानुसार ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का हे पहा. तसेच कोणत्या बँकेतून हा पैसा तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे हे देखील जाणून घ्या, कारण नवीन परिपत्रकानुसार पहिल्या टप्प्यातील प्रमुख जिल्ह्यांचं वाटप आणि बँकांची नावं जाहीर झाली आहेत. शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त पट्ट्यातून सर्वाधिक 1,32,000 शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहेत आणि हे पहिल्या यादीमध्ये पात्र ठरले असून सर्वात मोठा निधी इथे वळवला जाणार आहे. तर मराठवाड्यातील सततच्या दुष्काळामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसानांना सामोरं जावं लागलं होतं आणि जालना जिल्ह्यामधील 1,07,500 शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यांमधील मध्यवर्ती बँकेमध्ये आणि ग्रामीण बँकांच्या खात्यावरती हप्ता सोडला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण लक्षात घेऊन, शेतीचा कस लक्षात घेऊन सरकारने बीड जिल्ह्याचं नाव यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. बीड जिल्ह्यांमधील मध्यवर्ती सरकारी बँकांमध्ये वाटपाचं मुख्य केंद्र बनवण्यात आलं. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा आढावा घेत सरकारने परभणी जिल्ह्याचा समावेश केला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हजारो शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडत असताना खाजगी बँकांमध्ये निधी सोडला जाणार आहे आणि उर्वरित निधी हा सरकारी बँकांमध्ये सोडला जाईल. त्यानंतर सांगली आणि सातारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडताना 37,000हून अधिक शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले. सांगलीच्या जत, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तसेच ICICI बँकेच्या माध्यमातून लाभ वितरित केला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये युनियन बँकेमार्फत 99,000 शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन पट्टा असलेल्या शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. 1 लाखहून अधिक शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये पात्र ठरवण्यात आले. त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा पट्ट्यातील जे शेतकरी पात्र ठरले आहेत तर त्यामधील 1,16,000 शेतकऱ्यांची नावं पहिल्या यादीमध्ये आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकेतर्फे तसेच बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून निधी वितरणाला गती मिळाली आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून महानिधी थेट वर्ग केला जात आहे. जिल्ह्याची विभागणी ही सरकारने केली आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सरकारने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.